वेळ येईल तेव्हा येऊन म्हणते बाबा, त्याची वेळ याची आहे म्हणते. तुम्ही आम्हाला नाही समजणाऱ्या गोष्टी, त्याची वेळ कशी, आमची वेळ कशी. आणि काही दिवसानंतर दुसऱ्या गावच्या सेवकांनी दौरा मागितला त्या गावाजवळ. त्या गावच्या सेवकांनी दौरा मागितला. बाबांनी हो म्हटलं, त्यांना दौरा दिला. आणि दौरा दिल्याच्या नंतर त्या बाबांनी मुक्काम केला आणि नेरला या गावला बाबा गेले. आता बाबांनी ठरवलं का नेरला या गावामध्ये आपण दौरा करू. सगळे सेवक एकत्र झाले. ज्याला संतांची तोही झाला. आणि त्या गावातल्या लोकांनी ठरवलं का बाबा आले आहे. सेवकांनी ठरवलं का आपण पार्टी मनवू बा. आणि बाया मंडळीने आपला स्वयंपाक केला. आता झालं काय त्या ठिकाणी का बाबा आले. सेवकांना माहिती झाली. तो स्वयंपाक समजून त्याला 25 माणसाचा असेल का एवढी भाजी पुरते बा, एवढा भात, एवढा पोळ्या. सेविकाने स्वयंपाक केला. बाकी सेवकांना माहिती झालं का बाबा आले म्हणून. त्या ठिकाणी सेवकाची गर्दी आली. काय करावं. सेवकीन बायांनी काय करावं, सेवकांनी काय करावं. बाबांचे शब्द होते पहिले का 10 म्हणजे 10, 100 म्हणजे 100, 101 वा नाही. पण बाबाला भेटायला सेवक आले. त्या दौऱ्यामध्ये वाराणसी आई बी होती. आता ती घरमालकीण विचारात पडली. त्या सेवकीन बाईने विचार केला का सेवकाची संख्या वाढली. आता का करावा. पण त्या सेवकीन बाईनं विचार केला का आपण काही थोडं याला पुरवठा बनवून आलू वांग्याची भाजी बनवून टाकू. आता बाबासमोर कोण जाणार का बाबा भाजी कमी जाऊ शकते, आलू वांग्याची भाजी बनवू का. कोण जाईल बाबांच्या समोर विचारायला. भीत होते पहिले. तर त्या सेवकीने मातोश्री वाराणसी आईकडे गेल्या. आईला म्हटलं असं असं प्रकार आहे, आपण आलू वांग्याची भाजी बनवून का. आई काय म्हणते, बाबाला विचारून पाहतो म्हणते. त्या 3 सेवकीने आणि ती घरमालकीला धरून 3 सेवकीने आणि वाराणसी आई बाबाला विचारायला गेले. बाबाला सांगितलं बाबा सेवक वाढले, स्वयंपाक कमी जाईल. बाबा काय म्हणतात, या ठिकाणी म्हणते जेवढी भाजी आहे तेवढीच ठेवा, दुसरी भाजी बनवायची नाही. बाबांचे शब्द, दुसरी भाजी बनवायची नाही. आणि ह्या ज्या 3 सेवकीने या तिघीला एक संतान नव्हती. ह्या 3 जणी जीव वाढतील म्हणते. बाबांचे शब्द पहा, दुसरा जीव वाढणार नाही. ह्या 3ही सेवकीने जीव वाढतील म्हणते. आणि त्या सेवकीन बाईला सांगितलं, बाई म्हणे सारख्या प्रमाणात जेव वाढायचं. आणि भाजी म्हणे पुरली तर पाहिजे म्हणे. आणि गंजाचा आवाजही आला पाहिजे नाही म्हणे. बाबांचे शब्द पहा. गंजाचा जसा खरवडा आवाज येतेच आपल्याला पुरातली भाजी राहिल्यावर, गंजाचा आवाज आला नाही पाहिजे म्हणे. भाजी पुरली बी पाहिजे म्हणे. आणि सगळ्यांना समान रूपात वाढली बी पाहिजे म्हणे. त्या सेवकीने 10 गेले ना 5 राहिले का आता का करावा. भाजी पुरण कशी. बाबाला प्रणाम केला आणि त्यांनी जेव वाढलं. आणि आश्चर्याची गोष्ट हे का त्या ठिकाणी सर्वांना भाजी पुरून उरली.
आणि सगळ्यांचे जेवण झाल्याच्या नंतर बाबांनी त्या सेवकीन बाईला बोलावलं. त्या सेवकीन बाईनं जेव आणलं होतं म्हणे, त्यांना बोलवा म्हणे. त्यांना बोलावलं आणि त्या सेवकीन बाईला बाबांनी सांगितलं, तुम्ही म्हणे आदेशाचं पालन केलं म्हणे, तुम्ही मर्यादेचं पालन केलं म्हणे, तुमचं अधुरं कार्य पूर्ण होतील म्हणे. तीनही सेवकींना पुत्र संतान नव्हती. नेरला या गावातली घटना. बाबा असे बोलले आणि वाराणसी आईनं, आमचे वाराणसी आईनं त्या सेवकींना 3 शनिवार सांगितले. कशाचे? 3 उपास कराल म्हणे, तुम्ही दया दुधावर उपास कराल म्हणे. पहिल्याच्या काळामध्ये होत होतं असं. आमच्या गटामध्ये झाला ही घटना. आमचे सोरटे काकाजी आहे, यांच्या पत्नीला 3 महिने का काहीतरी शनिवार दिले होते बाबांनी. दया दुधावर राहील म्हणे. पागल झाली होती, पागल. मेंटलची औषध घेऊनही समाधानी मिळाली नाही. तेव्हा बाबांनी आदेश दिला, नाही म्हणे दया दुधावर राहील म्हणे. तर वाराणसी आईनं त्या सेवकीन बाईला आदेश दिला म्हणे, तुम्ही 3 शनिवार करून घ्या. 3 शनिवार झाले, दौरा चांगला झाला. आणि 3 शनिवार झाल्याच्या नंतर त्या बाईला संतांचा योग आला. तिघाही सेवकीन बाईला योग आला. आणि ती सेवकीन म्हणजे जी जन्माला आली, ती सेवकीन म्हणजे गट नंबर 4 चे मार्गदर्शक श्रावणजी क्षीरसागर साहेब यांची पत्नी होय. सांगण्याचं तात्पर्य हे आहे का आम्हाला समजण्याची गरज आहे. आम्ही समजून नाही राहिलो. आदेशाला खूप महत्व आहे. आदेश आहे म्हणून आम्ही आहो. खूप अनुभव आहे बाबांचे, खूप अनुभव आहे. बाबा एकदा भंडारपुरीवरून नागपूरला यायला निघाले म्हणते. अनुभव सांगतात, सेवक मी पाहिलं नाही. बसनं यासाठी नागपूरला निघाले म्हणतात. आणि सरकारी बस असते, एसटी गाडी. त्या गाडीला हात दिला बाबांनी नागपूरला जाण्यासाठी. गाडी नाही थांबली, बस थांबली नाही. 80-82 ची गोष्ट आहे. अर्धा किलोमीटर जात नाही, बसचा टायर फुटला. कसे आहे आमचे बाबा, कसा आहे आपला मानव धर्म. बाबाच्या कणा शब्दामध्ये दैवी शक्ती उभी. अर्धा किलोमीटर जात नाही, गाडीचा टायर फुटला. आणि शेवटी बाबा त्याच बस मध्ये नागपूरला आले. बाबांनी हात दिला, बसला थांबावं लागलं. पण आम्ही घरच्या बाईला जरी म्हणलं चूप राहायचं, थांबते का? वाईट नको मानू द्या. तुम्हाला नाही म्हणत, मी माझ्या पत्नीलाच म्हणतो, नाही का? तुम्हाला कशाला म्हणू? ऐका नाही, तुम्ही सेविका. आम्ही बाबाचे सेवक म्हणतो. कदाचित होऊन जाते घरामध्ये, चूप राहायला म्हणतो, ते नाही थांबत. ते नाही, अध्यक्ष साहेब सांगते रिमोट हातात असते म्हणते, रिमोटनं टीव्ही बंद होते. पण हे बोलती टीव्ही हे काही बंद होत नाही. म्हणून आम्हाला समजण्याचा मार्ग आहे का आम्हाला काय करायचं आहे, आम्ही काय करायला चाललो. खूप उदाहरण दिले बाबांनी, खूप उदाहरण दिले. पण बेईमानी करू नका.